रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या। 28 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 29 एप्रिल 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला। महाड तालुक्यातील मोहप्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह ताम्हिणी व वराठी ग्रामपंचायतीतील सदस्य पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। या तिन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। मतमोजणीनंतर शिवसेनेच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत महाड तालुक्यात भगवा फडकवला आहे। मोहप्रे ग्रामपंचायतीत सरपंच पदावर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला असून ताम्हिणी व वराठी ग्रामपंचायतीत सदस्य पदांवरही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली। या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला। मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी विकासाला कौल दिल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना संघटनेचा आहे आणि सर्व ग्रामस्थांचा आहे। सर्व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून भरघोस मतांनी मला निवडून दिले, याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे। तसेच आमचे जितू शेठ सावंत, जिल्हा परिषद सदस्य, तसेच मनसुरभाई ताज यांच्या सर्व सहकार्यामुळे, विकास शेठ गोगावले, भरत शेठ गोगावले यांच्या सर्व सहकार्यामुळे आज मी हा उमेदवार सरपंच पदाचा निवडून आलेला आहे। आमदार भरत शेठजी गोगावले साहेब, विकास शेठजी गोगावले साहेब, तसेच आमच्या विभागाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य जितू शेठ सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज प्रथमच जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर मोपरा ग्रामपंचायतची सरपंच पदाची पोटनिवडणूक झाली आणि पुन्हा एकदा आमच्या मोपऱ्या गावावर शिवसेनेचा भगवा झेंडा आमचे निमरे वासुदेव निमरे यांच्या रूपाने सरपंच पदाच्या रूपाने निवडून आल्यानंतर मोपऱ्या गावाला लागलेला आहे। तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींचं, गाववाल्यांचं आभार मानतो की त्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास दाखवून तसेच माननीय नामदार भरत शेठजी गोगावले यांच्या विकास कामाला प्रभावित होऊन पुन्हा एकदा आपल्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो।